नमस्कार. RTE 25% म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत मोफत प्रवेश घेण्याकरता जे आवश्यक कागदपत्रे आहेत, तर कोणकोणती लागतात, तर या संदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर लक्षात घ्या, RTE अंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्जाच्या अंतिम तारखेपूर्वी असावी. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, याची नोंद घ्यायची आहे. तर लक्षात घ्या, जो ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याकरता कालावधी दिला जातो, त्या कालावधीपूर्वीची डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे आत्ताच सहजची डॉक्युमेंट काढून ठेवा. तर यामध्ये बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेशपात्र सर्व बालकांकरता आवश्यक आहे. तर यामध्ये लक्षात घ्या की वंचित घटकामध्ये जे प्रवर्ग येतात त्यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर सर्वच कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरीतील जे प्रवर्ग आहेत त्यांना उत्पन्नाची मर्यादा नाही आहे आणि ओपन कॅटेगरीतील जर तुम्ही कॅन्डिडेट असाल तर तुमच्या पाल्यासाठी 1,00,000ची उत्पन्न मर्यादा देण्यात आली आहे. त्यानंतर लक्षात घ्या की जर वंचित जात संवर्ग बालक असल्यास प्रमाणपत्र देखील लागणार आहे. तर वडिलांचं असेल किंवा बालकांचं असेल तर येथे चालणार आहे. तर उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक आहे. दोघांपैकी एकाचा जातीचा दाखला गरजेचा आहे. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, अशी महत्त्वाची नोटीस येथे देण्यात आली आहे. लक्षात घ्या की दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा देखील लागणार आहे. त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला सदरच्या दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा येथे जोडावा लागेल. जर बालक HIV बाधित किंवा प्रभावित असलेस तर आवश्यक कागदपत्रांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासन रुग्णालय यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्याचबरोबर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पाल्य एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले आहे, अशा बालकांकरता वंचित घटकातील कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक किंवा एक किंवा दोन्ही यांचे निधन झाले असेल कोविडमुळे, तर त्यांना प्रवर्गातील असे जे आहेत ते बालक आहेत त्यांना समावेश करण्यात आला आहे. तर यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, त्याचबरोबर कोविड-19मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला ते सादर करावे लागेल. त्याचबरोबर सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्यावरचे प्रमाणपत्र हे शासकीय, पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल येथे लागणार आहे. त्यानंतर अनाथ बालके, वंचित घटक, जर या अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची, बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांनाचा सांभाळ करत असतील तर त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. त्याचबरोबर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे, उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येणार नाही, अशा प्रकारची नोटीस येथे देण्यात आली आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे. आर्थिक उत्पन्न वर्ष 2020-21 किंवा 21-22 तर लक्षात घ्या, तर यावेळी 22-23 या मार्च अखेरचं 1,00,000पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेलं उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही आहे. तर लक्षात घ्या, चालू वर्षाचे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे सादर करावे लागेल. तर यामध्ये घटस्फोटित महिला जर पालक असतील तर यामध्ये न्यायालयाचा निर्णय लागणार आहे. घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागेल. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला येथे लागेल. त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटित प्रकरणातील महिला असतील तर घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, त्यानंतर घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. त्याचबरोबर पाहू शकता की बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सादर करावे लागेल. त्यानंतर विधवा महिलांचे जर पाल्य असतील तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सादर करावे लागेल. त्यानंतर आधार कार्ड. तर लक्षात घ्या की वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक आहे. तर लक्षात घ्या की विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरता जर केलेली पावती देखील असेल तर ती देखील अनिवार्य करण्यात आली आहे, म्हणजेच पावती देखील चालणार आहे. परंतु काही कारणांमुळे बालक
व पालक यांचे आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांचा तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. म्हणजेच पालकांचं देखील सुरुवातीला आधार कार्ड चालेल, पण बालकाचं नंतर आधार कार्ड कंपल्सरी असणार आहे. तर लक्षात घ्या की 90 दिवसांच्या आत तुम्हाला शाळेकडे आधार कार्ड जमा करण्यात यावे. तसेच बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. तर अशा प्रकारे सदर बालकाच्या आधार कार्डच्या विहित कालावधी पूर्ण न झाल्यास म्हणजेच 90 दिवसांच्या आत तुम्ही आधार कार्ड जर दिलं नाही तर तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल, तर अशी नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, तर सर्वच प्रवर्गातील बालकांसाठी यामध्ये ग्रामपंचायत, नपा, मनपा यांचा दाखला, तसेच रुग्णातील ANM रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी तसेच बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला किंवा आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन, तर यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर रहिवासी किंवा वास्तव्याचा पुरावा, तर सर्वच गटातील जे कॅन्डिडेट आहेत म्हणजे पालक आहेत त्यांच्यासाठी लागेल. तर यासाठी रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, यामध्ये वीज म्हणजेच लाईट बिल, टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी आणि यामध्ये फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक येथे असेल तरी चालेल. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणती एक डॉक्युमेंट लागणार आहे. तर लक्षात घ्या की ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत असावा. तसेच भाडे करार फॉर्म भरणाऱ्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. तर अशा प्रकारे हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य देखील धरण्यात येणार आहे. म्हणजे जे भाडे तत्वावरती जरी राहतात तर त्यांच्यासाठी देखील ही योजना लागू असेल. तर अशा प्रकारे सहच्या योजनेकरता आवश्यक कागदपत्रे, तर अशा प्रकारे RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, तर या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर सर्व योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.